आज अधिवेशनाचा 5वा दिवस आहे आणि या 5 दिवसामध्ये विशेषतः विविध मुद्द्यांवरती इथे चर्चा झालेली आहे. विशेषतः ट्रायबलच्या संदर्भामध्ये आपल्या अन्न व औषध प्रशासन मंत्री सन्माननीय नरहरी झिरवळ साहेब यांनी पुढाकार घेऊन अनेक मुद्द्यांवरती चर्चा घडवून आणल्या आणि त्या चर्चा सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांचे प्रयत्न खरं म्हणजे वाखाणण्यासारखे आहेत आणि म्हणून त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजे. पण अलीकडच्या काळामध्ये मला असं जाणवायला लागलं की आदिवासी समाज हा पूर्णपणे नोकरी, बोगस रिझर्वेशन आणि नोकरी याच भोवती तो फिरतो आहे. जणू काही जगातला हा एकमेव प्रश्न आहे असं समजून बहुतेक कर्मचारी, बहुतेक कार्यकर्ते या संदर्भामध्ये सातत्यानं चर्चा करताना आपल्याला आढळतात. आता खरं म्हणजे हा एकमेव प्रश्न आहे का? आणि मी असं म्हणतो की हा प्रश्न नाही अशातला मुद्दा नाही. हा प्रश्न आहे, पण जे अनेक प्रश्न आहेत त्यातला एक प्रश्न हा पण आहे. हा एकमेव प्रश्न नाही आहे. आणि अलीकडे जे बघतोय आदिवासी समुदाय या नोकऱ्यांच्या चक्करमध्ये एवढा फसलेला आहे आणि नोकऱ्या सरकारकडे उपलब्ध नाही. सरकार केंद्र असो की महाराष्ट्र असो, हे सरकार सातत्यानं खाजगीकरण करत आहे. अनेक संस्था त्यांनी खाजगीकरणाकडे दिलेले आहे आणि खाजगीकरणामध्ये कुठलंही रिझर्वेशन नाही. जेव्हा सरकारी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत तेव्हा तुम्हाला हे कुठल्या नोकऱ्या देणार आहेत आणि कुठे भरती करणार आहे? मग आपल्याला वेगळ्या मार्गाचा वेगळा मार्ग शोधला पाहिजे, वेगळा पर्याय शोधला पाहिजे. आणि मग वेगळा पर्याय शोधत असताना रोजगाराच्या संधी कुठे कुठे आहे, उद्योगधंद्यामध्ये कशा कशा आहेत, त्यामध्ये आपण कसं गेलं पाहिजे, स्वतःची उद्योग निर्मिती कशी केली पाहिजे, वितरण व्यवस्था आहे, आणखी वेगवेगळ्या रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या शोधणं, नसतील तर त्या निर्माण करणं आणि त्या आधारावरती समाजाला पुढे घेऊन जाणं. एकंदरीत हाही प्रश्न आपण समजून घेतला पाहिजे. आदिवासींच्या शिक्षणाची समस्या आहे, आरोग्याची समस्या आहे, तुमच्या जमिनीची समस्या आहे, कुपोषणाची समस्या आहे, वेगवेगळे पाडे पोडं ज्या पद्धतीने हे माणसं जगतायत आणि त्या जगण्याकडे जर आपण बघितलं तर आदिवासींच्या एवढ्या कालखंडामध्ये एकही प्रश्न मार्गी लागलेला नाही आणि तो लागत नाही. आपल्याकडे 2-3 कायदे झाले. एक झाला 1989चा ॲट्रॉसिटी ॲक्ट. काय त्या ॲट्रॉसिटी ॲक्ट झाल्यामुळे आदिवासींवरती होणारे अत्याचार कमी झालेत, SC वरचे अत्याचार कमी झालेत. या दोन्ही वर्गासाठी तो ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे. ॲट्रॉसिटी ॲक्ट झाला पण त्याचा फायदा जो आहे तो मात्र समाजाला मिळत नाही. त्याचा निकालाचा कन्व्हिक्शन रेट किती आहे? म्हणजे जर 100 केसेस जर दाखल झाल्या या ॲट्रॉसिटीच्या तर त्याचा 5 केसचा पण निकाल लागत नाही. आणि तो लागला तर तो यांच्या बाजूनं लागत नाही, ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांच्या बाजूनं लागत नाही. म्हणजे या ॲक्टचा आम्हाला फायदा होतो की नाही? त्यांनी दुसरा ॲक्ट काढला वनाधिकार कायदा, की जंगलामध्ये वनामध्ये राहणारी जी काही समुदाय आहे, आदिवासी समुदाय आहे, त्याच्यासोबत इतर सुद्धा त्यांनी शब्द वापरलेला आहे, इतर वननिवासी. आता तिथं राहत आहेत. कायदा काय म्हणतो? कायदा म्हणतो की ज्या ठिकाणी हे राहत आहेत त्यांच्या नावानं तो सातबारा करा त्या जागेचा. ती जमीन त्याने जर उठवली असेल, शेती करत असेल
तर ती त्यांना त्याचे पट्टे द्या. पण असं होताना दिसतंय का? ग्राम समिती, ग्राम पातळीपर्यंत समिती त्याची बनवलेली आहे, वन समिती त्याला म्हणतात, आणि तिथून ते दावे कलेक्टर ऑफिसपर्यंत येतात, आणि ते आल्यावर ते कलेक्टर त्यातले अर्धे दावे असेच फेकून देतो. हे कागद नाही, तो कागद नाही, असं काहीतरी डॉक्युमेंटेशन नाही म्हणून ते दावे फेटाळले जाते आणि लोकांना न्याय मिळत नाही. असं एकंदरीत चित्र आहे आज. आणि म्हणून यामध्ये सुधारणा झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून या अधिवेशनामध्ये आम्ही धडपड केली, धावपळ केली, आणि ते आपण करतो आहे. त्याला किती न्याय मिळेल सांगता येत नाही. अजूनही कुठल्याही न्यायाची अपेक्षा आपण करतच नाही आहे, कारण तो मिळतच नाही तर अपेक्षा काय करायची, असं एकंदरीत आहे. म्हणून या अधिवेशनामधून आदिवासींना फार काही मिळालं असं मला आज तरी म्हणता येत नाही.